खूप मुलींना पर्सनल फ्रंटवरती बऱ्याच ट्रॅजेडीही झाल्या. तिथे जस्ट जॉईन करायच्या आधी एका मुलीची आई कॅन्सरनी म्हणजे वारली. बापरे. तर ती आली तेव्हाच म्हणजे थोडी शॉकमध्ये होती. पण म्हणजे असं मी म्हणू शकते की NDA तिच्या आयुष्यात अतिशय योग्य वेळेस आलं, की तो सगळा घाव तिने पचवून आणि त्याच्यातून तिने स्वतःसाठी एक स्ट्रेंथ निर्माण केली, की आईला मी हे सगळं केलं, तिला किती प्राऊड वाटलं असतं. खरंय, आणि त्या गोष्टीने ती नेहमी म्हणजे तिच्या ह्याच्यामध्ये आईचा फोटो असायचा आणि तिला कधीही असं वाटलं की तर ती नेहमी आईचा फोटो बघायची किंवा आईचं नाव घ्यायची आणि ती सगळे अडथळे पार पाडायची. बापरे. त्याच्यानंतर अजून एक मुलगी होती, तिचे वडील ट्रेनिंगच्या दरम्यान गेले. आता तुम्ही ऍक्च्युली हे म्हणजे खूप मला हा किस्सा अगदी नेहमी लक्षात राहील, की जेव्हा तिच्या आईने फोन करून सांगितलं तेव्हा तिची आई आमच्याशी बोलू शकत नव्हती. की आणि त्या विचारत होत्या की असं झालंय तर उर्मीला घरी तुम्ही पाठवू शकता का. तर मी त्यांना असं अलाउड असतं 3 दिवसांची सुट्टी मिळते. तर मी म्हणलं की हो. तर त्या म्हणल्या पण मॅडम ऐसा तो नहीं होगा कि अगर उसको आपने भेज दिया तो आप उसको निकाल तो नहीं दोगे NDA से. अगर आप निकालोगे तो आप उसको रहने दो, मैं देख लूंगी यहाँ पे सब, लेकिन ट्रेनिंग नाही म्हणजे थांबलं पाहिजे तिचं. तर तुम्ही तिला असू देत तिथेच, जर का तिच्या इथे येण्याने तिचा चान्स जाणार असेल. तर मला असं वाटलं की अरे म्हणजे इतक्या मोठ्या लॉस नंतरही जर का ही बाई एवढं धैर्य दाखवू शकते तर आपण तर खूपच जास्त धैर्य दाखवायला पाहिजे.